नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी व महत्त्वपूर्ण सूचना किंवा समज परिपत्रक निर्गमित दिनांक 23/6/2025 याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी व महत्त्वपूर्ण सूचना परिपत्रक काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी महत्त्वपूर्ण सूचना समज परिपत्रक निर्गमित दिनांक 23/6/2025। बघा, एकूणच व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अंडरस्टँडिंग फॉर स्टेट ऑफिसर्स एम्प्लॉईज। राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी व महत्त्वपूर्ण सूचना समज देण्याबाबत महसूल व वन विभागामार्फत दिनांक 23 जून 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। सदरच्या या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की अधिकारी अथवा कर्मचारी हे सरकारी कार्यालयामध्ये व कार्यालयीन वेळामध्ये आपले वैयक्तिक समारंभ जसे वाढदिवस साजरा करत असल्याची बाब निदर्शनास आलेले आहेत। यामुळे कार्यालयीन कामाचा वेळ वाया जाते। परिणामी कामानिमित्त आलेल्या अभ्यागत नागरिक यांना त्यांच्या कामाकरिता तिष्ठता राहावे लागते आणि अशा प्रकारचे वैयक्तिक समारंभ साजरे करण्याची बाब ही चुकीची असून मना सेवा नियम 1979 नुसार उचित नाही। यामुळे यापुढे कोणतेही वैयक्तिक समारंभ सरकारी कार्यालयामध्ये कार्यालयीन कामकाजाच्या वेळात साजरे केल्याचे आढळून आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। बघा, या ठिकाणी कशा पद्धतीने अपडेट आहे। तसेच यापूर्वी अशा प्रकारचे समारंभ साजरे केलेले असल्यास अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना समज देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत व यापुढे अशा प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नसल्याची दक्षता घेण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आले आहेत। बघा, या ठिकाणी तुमच्या समोर परिपत्रक आहे। शासकीय कार्यालयात वैयक्तिक समारंभ साजरे न करण्याबाबत हे परिपत्रक काय सांगतो बघा, दिनांक 23/6/2025 रोजी परिपत्रक प्रकाशित झालेला आहे। विभागाचे अधिकारी वा कर्मचारी हे शासकीय कार्यालयात व कार्यालयीन वेळेत आपले वैयक्तिक समारंभ उदाहरणार्थ वाढदिवस साजरा करत असल्याची बाब ही निदर्शनास आली आहे। त्यामुळे कार्यालयीन कामाचा वेळ वाया जाऊन कार्यालयात कामानिमित्त आलेल्या अभ्यागत नागरिक यांना त्यांचे कामासाठी तिष्ठता राहावे लागते। अशा प्रकारचे वैयक्तिक समारंभ साजरे करण्याची बाब महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 नुसार उचित नाही। त्यामुळे याद्वारे निर्देश देण्यात येतात की जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय तसेच अधीनस्थ सर्व कार्यालय यापुढे कोणतेही वैयक्तिक समारंभ शासकीय कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत साजरे केल्याचे आढळल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल। तसेच यापूर्वी इकडील विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी वाढदिवस किंवा इतर वैयक्तिक समारंभ कार्यालयात व कार्यालयीन वेळेत साजरे केले असल्याची बाब निदर्शनास आल्यास त्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना त्यांचे नियंत्रण अधिकारी यांनी तात्काळ समज द्यावी व कोणत्याही परिस्थितीला अशा अनुचित बाबी यापुढे घडणार नाहीत याची या ठिकाणी दक्षता घ्यावी। डॉक्टर सुहास दिलसे प्र जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे। प्रत तुम्ही पाहू शकता। बघा, उपसंचालक भूमी अभिलेख भूमापन नागरी भूमापन संलग्न जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे यांना माहितीसाठी। प्रत उपसंचालक भूमी अभिलेख पुणे कोकण नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर यांना माहिती व कार्यवाहीसाठी। प्रत स्वय्य सहाय्यक जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांना माहितीसाठी। प्रत स्वय्य सहाय्यक अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख पुणे यांना माहितीसाठी। प्रत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सर्व यांना माहिती व कार्यवाहीसाठी। प्रत उप अधीक्षक भूमी अभिलेख व नगर भूमापन अधिकारी सर्व यांना माहिती कार्यवाहीसाठी। बघा, प्रत देखील तुम्ही पाहू शकता। एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी व महत्त्वपूर्ण सूचना किंवा समज परिपत्रक निर्गमित झालेला आहे। दिनांक 23/6/2025 हा परिपत्रक आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.